नमस्कार मंडळी. मुलांचे पायाभूत संख्याज्ञान दृढ करण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे एक साहित्य आहे. आपणासमोर ते दिसते आहे. या साहित्यासाठी वेळ कितीसा लागला असेल? जवळपास अर्धा पाऊण तास. साहित्य अर्थातच तुम्हाला समोर दिसते. झाडूच्या काड्या, एखाद दुसरा खरेदी केलेल्या साडीचा कपड्याचा बॉक्स, थोडेफार मणी आणि समोर दिसत आहेत असे थर्माकोलचे तुकडे. आता तुम्ही म्हणाल, हे थर्माकोलचे तुकडे एवढे व्यवस्थित कापून कुठून आणणार? सहजगत्या चालता बोलता हे आपणाला मिळू शकतात. आज निमित्त होतं खाजगी अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कल्याणकारी संघटनेचा गुणगौरव शिक्षक गुणगौरव समारंभ आणि त्यासाठी संघटनेतर्फे दिल्या गेलेल्या बादल्या ज्या आहेत त्यामधले हे चौकोनी तुकडे आहेत थर्माकोलचे. आणि सहज चालता बोलता तिथं दिसले म्हणून मी हे थोडेसे माझ्या बादलीत टाकून घरी आणले आणि एक अर्ध्या पाऊण तासात हे साहित्य बनवलेलं आहे माझ्या मुलांसाठी. आपण असंच सहज चालता बोलता शैक्षणिक साहित्य बनवून एखाद्या गोष्टीचा, म्हणजे आता हे थर्माकोल वापरणं हानिकारक आहे हे आपल्याला माहिती आहे पर्यावरणासाठी, आणि म्हणूनच त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून ते जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी हा एक भाग तो पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि मुलांचं संख्याज्ञान दृढीकरण होणं हेही एक महत्त्वाचा उद्दिष्ट आपण समोर ठेवू शकतो. आणि एक छोटंसं साहित्य आपण आपल्या मुलांसाठी नक्कीच बनवू शकतो. आवडलं का साहित्य? आवडलं असेल तर जरूर कळवा. धन्यवाद.